मित्रांनो नमस्कार। आज आहे 9 एप्रिल आणि दुपारचे 12 वाजत आहेत। मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळणार आहे। महत्त्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो। आज कुठे कुठे जोरदार पावसाची शक्यता राहू शकते याची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल, गेल्या 5-6 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली होती आणि ही आज देखील कायम असणार आहे। आणि आज बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये सर्वात आधी जर बघितलं तर विदर्भाचा जो पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच अमरावती आहे, त्यानंतर अकोला, खामगाव, अकोट, अचलपूर, त्यानंतर धरणी, दक्षिणेकडे अकोला, कारंजा, वाशिम, पुसद, यवतमाळ या पट्ट्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। खास करून संध्याकाळनंतर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो संध्याकाळनंतर हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा पूर्वेकडे सरकत जाईल, म्हणजेच यवतमाळ, त्यानंतर पांढरकवडा आहे, वर्धा, आर्वी, अमरावती या भागात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान खास करून संध्याकाळनंतर अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर नागपूर आहे, कोंढाली आहे, वरुड आहे, सौसार, घुटी, भंडारा, उमरेड, ताडोबा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचे संकेत संध्याकाळनंतर आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील। आणि दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते, परंतु जोरदार पावसाचे वातावरण या ठिकाणी संध्याकाळनंतर या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर दक्षिणेकडे चंद्रपूर आहे, राजुरा, गडचिरोली, देसाईगंज, कापसी, त्यानंतर अंबागड चौकी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आणि संध्याकाळनंतर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो यवतमाळचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच पुसद, उमरखेड, दिग्रस, दारवा, नेर या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला संध्याकाळ नंतर बघायला मिळेल आणि दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र सोबतच मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग यामध्ये लातूर आहे, बिदार, सोलापूर आहे, धाराशिव, तुळजापूर, त्यानंतर पंढरपूर हा जो परिसर असणार आहे या परिसरामध्ये जोरदार वारे सोबतच हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल, परंतु जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात आपल्याला बघायला मिळणार नाही। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेगाव हा जो पट्टा असणार आहे या भागात देखील पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळेल। सोबतच विखुरलेल्या स्वरूपात हलके ते मध्यम पावसाच्या सरी सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतील, सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही। त्यानंतर दक्षिणेकडे सोलापूर आहे, वैजापूर आहे, सांगली आहे, अकलूज आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यामध्ये विदर्भ, मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचे संकेत संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर मित्रांनो हा होता दिनांक 9 एप्रिल रोजीचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।